मानदेश रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये इथं उपस्थित असलेले माझे मित्र आणि सहकारी डॉक्टर सचिन मोठे साहेब, जे आत्ताच DYCP म्हणून सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जीवनपट जो आता आपल्यासमोर उलगडला की किती कष्टातून, किती संघर्षातून त्यांनी MPSCची परीक्षा पास झाले, DYCP झाले, ते मान्य प्रदीप गोरड साहेब. मानदेशाला जगाच्या पातळीवर नेऊन ठेवणारं पहिलं पुस्तक म्हणजे बनगरवाडी. बनगरवाडीवरती पहिले व्यंकटेश माडगूळकरांनी बनगरवाडीचा, इथल्या दुष्काळाचा, इथल्या लोकांचा उहापोह केला. त्यानंतर अमोल पालेकरांनी त्याच्यावर चित्रपट काढला आणि त्यानंतर त्याच तोडीची ज्यांनी हेडाम नावाची कादंबरी लिहिली ते मान्य नागू विरकरजी, आपल्या मंदिराचे विश्वस्त पाटील साहेब, आपल्या सरपंच राणीताई कोळेकर, इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, या बाजूला बसलेले जनूशेठ विरकर, हनुमंतराव मोठे, सुनील थोरातजी, संघर्ष योद्धा महेश करचेजी, नानासाहेब, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला ते सर्व सत्कारमूर्ती, पुरस्कार ज्यांना मिळाला ते पुरस्कार्थी आणि आपण सर्व बंधू भगिनी. मानदेश, रुपेशजी पण आले आता, रुपेश कदम. मानदेश दुष्काळाचा प्रदेश म्हणतात. दुष्काळ टप्प्याटप्प्यानं अख्ख्या महाराष्ट्रात बघितलेला आहे प्रत्येकानं. आपण बघतो की मराठवाड्यात पण दुष्काळ झालाय, आपण बघतो की विदर्भात सुद्धा दुष्काळ झालाय. आणि या दुष्काळाच्या कारणांमुळे आपण बघतो की मराठवाड्यात आत्महत्या झाल्यात आणि विदर्भात आत्महत्या झाली, पण मान तालुक्यात आजपर्यंत कधीच आत्महत्या झाली. ह्याचं एकमेव कारण म्हणजे इथली लोक इथं संघर्षाला फाईट करायची, इथल्या परिस्थितीला संघर्ष करायची सवय इथल्या लोकांना. बरं, ते करत असताना आपण काय करतो की आपण 6 महिने इथं राहतो, 6 महिने कुठं राहतो, जिथं आपल्याला काम मिळेल असं ठिकाण. आपण मुंबईला जातो, पुण्याला जातो, आपली गलई बांधव तर अख्ख्या भारतात आहे, भारतातून काय पलीकडे आंतरराष्ट्रीय ठिकाणी पण गेलेली आहे. तिथं ती स्थिरावली आणि ज्या ज्यावेळी इथं दुष्काळ असेल त्यावेळी तिथल्या लोकांनी आपल्याला इथं मदत केली. त्यामुळं आपल्या ह्या भागात कधीच आत्महत्या झाली नाही, कारण आपण एकत्र राहण्याची आपल्याला सवय आहे, आपल्याला एकामेकाला मदत करायची सवय आहे आणि एकामेकाला आपल्याला प्रोत्साहन द्यायची सवय आहे. आणि हीच मंडळी ज्यावेळी तिकडं राहिली त्यांची मुलं पण शिकली, इथली पण मुलं शिकली आणि ते आता स्थिर स्थावर झालेले वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये ते आहेत. आपण बघितलं की इथं PhD केलेली पण लोक आहेत, इथं IIT मध्ये गेलेली लोक आहेत, इथं रिसर्च स्कॉलर्स पण आहेत. म्हणजे या दुर्दैवमध्ये जसं आपल्याला नागोवीरकरांनी सांगितलं की इथं खूपच चांगली शिक्षण घेतलेली मंडळी आहे आणि ते करत असताना मला वाटतंय की इथं खूप आधी स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे होते. मला माहित नाही काय गणित चुकलं असेल दुर्दैवचं की आत्ता मला वाटतं पहिला PSI झाला, बरोबर ना? चिरंजीव पप्पू आबा डोळे मोठं पोस्टर आहे इथं आणि असायला पण पाहिजे, कारण त्यानं मोठं नाव कमवलंय, पहिला इथं PSI व्हायचं. आणि सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, अतिशय चांगली सुरुवात आहे. आपल्या मानदेशाला परंपरा आहे अधिकाऱ्यांची. आपण ज्यावेळी मंत्रालयात जातो त्यावेळी प्रत्येक हॉलमध्ये एक तर मान तालुक्यातला अधिकारी तिथं काम करत असतो. त्यामुळे ती परंपरा आता धुळदेवमध्ये सुरू झालेली आहे. आणि धुळदेव गावाचं आता मी बघितलं की एखाद्या गोष्ट इथं सुरू झाली की ती थांबत नाही आणि ती वाढतच जाते. मंदिरच बघा ना, 20 वर्षापूर्वी नागोवीरकर म्हणतात की छोटस मंदिर होतं, आज असं मंदिर तालुक्यात कुठं नाही आहे. मग जर आज तुमच्यात पहिला अधिकारी होत असेल तर पुढच्या 5-6 वर्षात बघा इथं अधिकाऱ्यांना इथं बसायला नाही, इथं लोक बसतील आणि इथं अधिकारी बसतील ज्यांचे सत्कार होतील. आणि ते होत असताना आज जी आपण सुरुवात केली, आपण धुळदेव नॉलेज फाउंडेशनची सुरुवात केली.
मध्ये प्रस्तावना कोणी दिली, बीसीने दिली, कोण दिली, की काय काय करणार आहेत ते, सचिन असेल किंवा कोण असतील. नॉलेज फाउंडेशन मध्ये अनेक त्यांचे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे आपण त्यांचे ध्येय आहेत. पण त्यात सगळ्यात मोठं ध्येय आहे की इथल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना विविध संध्या उपलब्ध करून देणे. तर नाव तुम्ही त्या मोठं आणि चांगलं ठेवलं बरं का, धुळदेव नॉलेज फाउंडेशन. काम पण तसं करावं लागेल, नाहीतर काय होईल की नाव मोठं लक्षण खोटं असं काहीतरी होईल. त्यामुळे सचिन आणि पूर्ण ही जी बसलेली कोळेकर मंडळी किंवा शिंगाडे मंडळी किंवा सगळी जी आहेत, तुमची खूप मोठी अशी जबाबदारी आहे. आता धैर्यशील आहे, आपल्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर होणार आहे, काही दिवसानंतर मोठा बिल्डर होणार आहे. तर धैर्यशील मला वाटतंय चांगलं काम करायचं आहे आपल्याला. इथं प्रदीप आहे, हा. तर सगळ्यांना मोठं काम करायचं. हे नॉलेज फाउंडेशन जे आहे ना, हे नॉलेज फाउंडेशन खरोखर एखाद्या लाईट हाऊस सारखं, म्हणजे दिशादर्शकाचं काम करायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कोणी मदत करायची, तर ह्या मंडळींनी मदत करायची. कारण ही मंडळी आता सिलेक्ट झालेली आहे. आणि जसं आपल्याला कळलं की जो कोणी सिलेक्ट झालाय तो असं सहज सिलेक्ट झालेला नाही आहे. अर्ज लाखात येतात, मग पूर्व परीक्षा होते, त्यात काही हजारात सिलेक्ट होतात, मेन्स येते, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन. म्हणजे लाखात एक अशी सिलेक्शन झालेली मंडळी इथं आहे. मग ते करत असताना 4-5-6 वर्ष जातात. आणि ते 4-5-6 वर्ष ज्यावेळी जातात त्यावेळी त्यांना खूप चांगला अनुभव आलेला असतो. त्या अनुभवाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे मागं मी आता काल परवा दिवशी बेंगलोरला गेलो होतो, पोपटराव पवार माझ्याबरोबर होते. पोपटराव पवारांनी हिवरे बाजारची मोठी डेव्हलपमेंट केलेली आहे, म्हणजे वॉटरशेड डेव्हलपमेंट असेल, जलसंधारणाचं मोठं काम केलंय. त्यांना 20 वर्ष लागली हे काम करायला. प्रत्येक गोष्ट ते करायचे, मोडायचे, परत करायचे, परत त्यांना कळायचं की असं नाही तसं करायला पाहिजे, असं 20 वर्ष लागली त्यांना गाव सुधारायला. पण त्यांनी काय केलं, तेच सगळी जी कामं केली ती 45 आणि 50 दिवसात कशी करता येईल असं पॅकेज डेव्हलप केलंय. आपण ते पाणी फाउंडेशन मध्ये बघितलेलं की 45 दिवसात कसं गाव एक करू शकतो, ज्याला पोपटराव पवारांनी 20 वर्ष लावली. तर तो ते नॉलेज पॅकेज त्यांनी सगळ्यांना वाटलं. तसं ह्या लोकांकडे ते नॉलेज पॅकेज आहे. ह्यांनी काय करायचंय, इथल्या कुठल्याही विद्यार्थ्याला ते नॉलेज पॅकेज द्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की इथला विद्यार्थी तीच काम, आता म्हणजे धुळदेवला जर 20, 25, 30, 40 वर्ष लागत असेल पहिला अधिकारी व्हायला, पण पुढच्या अधिकाऱ्याला पटपट होता येईल ह्यांच्या याने. म्हणजे काय आहे की लसीचा शोध लागायला 20 वर्ष लागतात, पण ते लसीकरण करायला काय जास्त वेळ लागत नाही. आणि एकदा का लसीकरण झालं की आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली येते. अशा प्रकारे ह्या मंडळीची मदत झाली पाहिजे. मध्ये बोलताना बऱ्याच लोकांनी म्हणलं की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, सामान्य मेटमळाचा मुलगा आहे, सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. तुम्हाला सांगतो, हे जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांचे आई वडील हे सामान्य नसतात. ही सगळी असामान्य शेतकऱ्याची, असामान्य मेंढपाळाची, असामान्य शिक्षकाची मुलं असतात. कारण हा जो खेळ आहे, MPSC करायचा, UPSC करायचा, हा खेळ सोपा नाही. हा खेळ 5-6 वर्ष चालतो. 5-6 वर्ष ज्यावेळी चालत असतो त्यावेळी फुकट होत नाही हा खेळ. ह्याला खर्च पण खूप होतो. आणि ज्यावेळी हा खर्च होत असतो त्यावेळी तो सामान्य शेतकरी, सामान्य मेंढपाळ आणि सामान्य शिक्षक किंवा कुणी असेल, तो कुठून तरी ती जोड करत असतो, जुळणी करत असतो आणि मग मुलाला किंवा मुलीला तिकडं पुण्याला, मुंबईला, दिल्लीला पाठवत असतो शिकायला. त्यामुळं 4 वर्ष, 5 वर्ष एखाद्या माणसाला पगार दिल्यासारखा तिकडे अभ्यासाला ठेवलेला असतो. आणि तो सामान्य शेतकरी थोडीच म्हणता येईल, तो असामान्य शेतकरी आहे, असामान्य मेंढपाळ आहे, असामान्य असा तो शिक्षक आहे जो आपल्या मुलासाठी किंवा मुलासाठी कष्ट करत असतो. त्यामुळं UPSC किंवा MPSCचा हा अभ्यास जो आहे आताच्या काळात, हा फक्त विद्यार्थ्याच्या हुशारीवरती, विद्यार्थ्याच्या कष्टावरती किंवा विद्यार्थ्याच्या निष्ठेवर चालत नाही. हा त्याच्या पालकांच्या पण कष्टावर आणि निष्ठेवर चालतो. त्यामुळे अभिनंदन फक्त यांचंच नाही, तर यांच्या पालकांचं सुद्धा आहे. खरं तर इथं पालक पण पाहिजे होते आज सत्काराला. त्यामुळे तुमच्या पालकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं तुम्ही आज इथं बसलेला आहात. आपण बघतो की मान तालुक्यात दुष्काळ आहे. आता बऱ्याच ठिकाणी पाणी आलंय, परिस्थिती सुधारायला लागली आहे. पण तरी सुद्धा आपण काही कोल्हापूरचा भाग झालेला नाहीये किंवा आपण नाशिकचा भाग झालेला नाही.
की इतकी सधन शेती आपल्याकडे आहे. आज ही मार्च महिन्यात पाणी संपताना आपला ऊस जळून जातो. दुसरा विषय म्हणजे आपण पीक पद्धती बदलली पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट केलं पाहिजे, वॉटर बजेटिंग केलं पाहिजे, हा सगळ्या आजचा विषय नाही आहे. याचं वर्कशॉप नॉलेज फाउंडेशन परत कधी करू आपण शेतकऱ्यांसाठी. हा महत्वाचं मला काय म्हणायचं की शिक्षणाचं महत्व आज पण आहे, काल पण होतं आणि उद्या पण राहणार आहे. शिक्षण घेतलं तरच आपली मुलं पुढे जातील. भले शेती करू देत पण शिक्षण घेऊन शेती करू देत. जसं सचिन साहेब म्हणले की मेंढपाळ हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे, तो पण शिक्षण घेतल्यानंतर एक नवीन पद्धतीने आपण करूया. एक तर आपण थोडं मॉडिफाय करूया, जास्त मोठ्या प्रमाणात करूया. त्यासाठी पण शिक्षण महत्वाचं आहे. त्यामुळे शिक्षणाकडे आपण अजिबात पाठ फिरवायला नाही पाहिजे. शिक्षणाशिवाय काही होऊ शकत नाही. आज जी इथं मंडळी बसलेली आहेत किंवा जी काही दिसत आहेत आपल्याला मंडळी इथं, ज्यांनी आयुष्यात थोडंफार काहीतरी केलंय ते शिक्षणाच्या जोरावर केलंय. त्यामुळे शिक्षणाला खूपच महत्व आहे. त्यामुळे इथं बसलेल्या सर्व पालकांना माझी विनंती आहे की शिक्षणाची पाठ अजिबात सोडू देऊ नका आपल्या मुलांना किंवा मुलींना. आणि मुलींना विशेष खूप महत्वाचं आहे. काही काही गावांमध्ये गेल्यावर असं दिसतं की 10वी नंतर बऱ्याच मुलींचे लग्न झालेले आहेत, 12वी नंतर लगेच लग्न झालेले आहेत. आपण मुलींना शिकू दिलं पाहिजे. इथं स्पोर्ट्समध्ये जे काही आपण सत्कार केले ते फक्त मुलींचे केले. आज कोण 600 मीटर पळतंय, कोण 800 मीटर पळतंय, कोण हर्डल्स रेस करतंय. फक्त मुलींच्या आज जोडदेवमध्ये स्पोर्ट्स मधले झाले सत्कार. मग ह्याच मुलींचं जर तुम्ही 12वीतच लग्न करून टाकलं तर पुढे कधी खेळणार आहेत त्या? आणि आपल्या तालुक्यातनं जेणे नाव कमवलंय ती ललिता बर पण मुलगीच आहे. त्यामुळं मुलींच्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मुलींना बऱ्याच ठिकाणी रिझर्वेशन सुद्धा आहेत. त्यामुळं मुलींना जर शिक्षणाला आपण संधी दिली तर ते चांगल्या ठिकाणी जाऊ शकते. कुठल्याही ऍडमिशन मध्ये त्यांना रिझर्वेशन्स आहेत. त्यामुळं हा फायदा आपण शासनाकडून घेतला पाहिजे. बरं, शासनानं बरेच प्रमाणात खर्च पण कमी करायचा प्रयत्न केला आहे मुलींसाठी. शिक्षणामध्ये स्कॉलरशिप दिलेले आहेत. त्यामुळं जसं पालकांना मी असामान्य पालक म्हणलं तर प्रत्येक पालकांना आता असामान्य झालं पाहिजे आणि आपल्या मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणाकडे फोकस ठेवला पाहिजे. बराच वेळ झालाय. नॉलेज फाउंडेशन कडून, यात्रा कमिटीकडून हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. पहिलीच वेळ आहे या कार्यक्रमाची आणि सुरुवात एकदम चांगली झालेली आहे. त्यामुळं हे दरवर्षी असंच राहू द्या. जसं सचिन साहेब म्हणले की प्रत्येक गावानं असं काहीतरी करायला पाहिजे. ते इथं बसलेले आपले हे जे मित्र आहेत, एकनाथ, नंतर कोळी साहेब आहेत आणि सगळे पत्रकार आहेत, रुपेश आलाय आता, ही लोक हायलाईट करतील हा कार्यक्रम नक्कीच. कारण खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावात असे कार्यक्रम होतील आणि त्यामुळं नक्कीच असा प्रत्येक तरुणाचा फायदा होईल, तरुणीचा फायदा होईल. एक चांगलं त्यांना दिशा मिळेल आणि ती दिशा मिळाल्यावरच एक चांगलं काहीतरी ते आयुष्यात करू शकतील. माझ्याकडून बऱ्याच लोकांचे सन्मान झाले. त्या सर्व सन्मानार्थींना मी शुभेच्छा देतो. पुढच्या आयुष्यात, पुढच्या करिअरमध्ये जसा तुमचा इथं मागे संघर्ष झाला तसाच पुढे संघर्ष चालू राहणार आहे. पण त्या संघर्षाला कसं आहे की बाकी जे आपल्या नोकरी बरोबर, पोस्ट बरोबर ग्लेमर येतं त्याची जोड असणार आहे. त्यामुळे तो संघर्ष असा काही इतका वाईट नाही वाटणार, गोड वाटणारा संघर्ष आहे. तर तो संघर्ष चालू ठेवा. यातली काही मंडळी मला वाटतायत ज्यांचं पोटेन्शियल आहे की अजून एकदा परत परीक्षा देऊन अजून चांगली पोस्ट मिळवू शकतात, तर त्यांनी अजिबात सोडू नका. अजून एखादी संधी असेल तर पुढची पोस्ट मिळवायचा प्रयत्न करा. कारण आता आपल्याला गोरड साहेबांनी सांगितलं की PSI म्हणून गेले ते, त्यांना कळालं की DYSP नावाचं पद असतं आणि त्यांनी DYSPचा अभ्यास चालू केला. मी इथं सांगतो एक IPS नावाचं पण पद आहे, ते त्यांना कदाचित त्यावेळी माहित नसेल. तर IPS नावाचं पद असतं, त्यासाठी तुम्ही फाईट करा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही SP म्हणून लागाल आणि परत म्हणू नका की मला IPS नावाचं पद माहित नव्हतं. त्यामुळं तुम्ही सगळी माहिती आता अवेलेबल आहे. 2005 मध्ये मी ज्यावेळी UPSC पास झालो त्यावेळी काहीच माहिती नव्हती. UPSC पास झालेला विद्यार्थी म्हणजे कॅन्डिडेट मी भेटलोच नव्हतो आधी. पण आता तुम्हाला सगळे भेटतायत, तुमच्या खिशात क्लास होत आहेत. UPSCचे, UPSCचे, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे, नीट असू दे, CET असू दे, तुमच्या खिशात ते क्लासेस होत आहेत. तर ते क्लासेस आहेत, खर्च पण तसा कमी झाला आहे. तर संधी सगळ्यांना आहे.
आपण कष्ट केलं पाहिजे आणि सातत्यपूर्ण कष्ट केलं पाहिजे. 2 ते 3 वर्ष कष्ट करायची तयारी ठेवा, आपल्याला नक्कीच काहीतरी सक्सेस मिळेल. मला इथं बोलवलं, माझा इथं सत्कार केलात, मला बोलायची संधी दिली आणि माझे 2 शब्द शांततेने ऐकलेत, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. यात्रा कमिटीचा, नॉलेज फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.